ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, बुधवार 14 तारीख 14 जानेवारी काय आहे, मकर संक्रांत आणि निवृत्तीनाथ यात्रा. बघा, हा जो त्रिवेणी संगम आज बुधवारी 14 तारखेला आलेला आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. बघा, निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर हे तिघजण भावंडे विठ्ठलपंताची. आणि विठ्ठलपंताला ते संन्यासाचे मुलगा झाल्यामुळं त्यावेळेला जे ब्राह्मण लोक होते आणि त्यांनी त्यांना खूप त्रास दिला. ब्राह्मणांनी त्यावेळेला उच्चवर्णी खूप त्रास दिलेला आहे आणि आजही सुद्धा त्रास देऊ राहिलेत. इतर समाज कष्ट करतो आणि हा समाज बुद्धिवाद्यांना जगतो. आणि मग त्यांना ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करायला सांगितली. आणि ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करताना त्यांना माहीत आहे ब्रह्मगिरीच्या जंगलामध्ये आजही जंगल आहे आणि त्यावेळेला खूप जंगल होतं आणि ते वाघ आणि त्याला खाऊन घेते. पहा किती डोकेबाज लोक काय. आणि मग त्या मारता मारता खरोखर त्यांच्या पाठीमागं वाघ लागला. आणि मग निवृत्तीनाथ गुहेत लपले आणि त्या गुहेमध्ये गैनीनाथ आहे नवनाथामधला गोरक्षनाथाचा शिष्य गैनीनाथ. आणि गैनीनाथांना त्याला काय केला, उपदेश केला. आणि मग निवृत्तीनाथ हा शंकराचा अवतार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. निवृत्ती हा शंकराचा अवतार. आणि मग त्याला उपदेश केल्यानंतर आणि त्यांनी तिथं ज्ञानेश्वराचे गुरु कोण, निवृत्तीनाथ. आणि निवृत्तीनाथ त्यावेळेला एक गुरुना एकच शिष्य करायचा. पण ज्ञानेश्वराला काय म्हटलं गेले, माऊली एकुरचे इथं जाणे माऊलीचे चित्त. आणि त्या माऊलीना एक गुरुना किती शिष्य करावा अशी मागणी करून घेतली. आणि मग त्यांनी त्याला उपदेश केला. आणि मग हा वारकरी संप्रदाय सुरू झाला. काय, वारकरी संप्रदायाचा मूळ कोण, दत्तगुरू. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गैनीपती. गैनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानसार सार चोजविले. आणि हा वारकरी संप्रदायाची स्थापना झाली. काय, त्यावेळेला समाज भगवंताचं नाव घेत नव्हता, दुःखी होता, दलित होता, अज्ञानी होता. आणि त्या अज्ञानी समाजाला करता ज्ञानेश्वरांनी भगवंतांनी गीता लिहिली, ती लोकांना समजत नव्हती. तीच गीता ज्ञानेश्वरी लिहिली. तीच गीता तुकारामांनी गाथा लिहिला. तीच गीता एकनाथ भागवत आणि तीच गीता रामदासाचा दासबोध. म्हणून समाजाचा विकास होण्याकरता ही गीता ज्ञानेश्वरी. आणि मग इथं निवृत्तीनाथांनी काय केलं, तिथं समाधी घेतली. आणि मग तिथं आज ही बुधवारी त्रिवेणी संगम, मकर संक्रांत, निवृत्तीनाथ यात्रा आणि एकादशी असे तिन्हींचं संगम आलेले. आणि या संगमाला जा, त्र्यंबकेश्वरला जा. त्र्यंबकेश्वर हे दक्षिण काशी, तिथं गंगा आणलेली भागीरथ प्रयत्नांनी. या इगतपुरी तालुक्यात त्र्यंबकेश्वर आहे. त्र्यंबकेश्वर म्हणजे दक्षिण गंगा, दक्षिण काशी, कावनई, सर्वतीर्थ, शुक्लतीर्थ, कळसुबाई आणि सिद्धभैरवनाथ. आणि इगतपुरीला गोलेबाबाचा मठ आणि शांती केंद्र. असं हे इगतपुरी तालुका पर्यटन स्थळ आहे. आणि याचं पाणी अख्ख्या महाराष्ट्राला गेलेलं आहे. काय, आणि मुंबईला गेलेले. असं हे इगतपुरी ठिकाण आहे. आणि हे भैरवनाथ स्थळ आहे. या भैरवनाथ स्थळी या, दर्शन घ्या, त्र्यंबकेश्वरला जा आणि आपली
वाईट विकार आहे, वृत्ती निवृत्ती, माझी वाईट वृत्ती आहे, ती सोडून मी चांगली वृत्ती कर, मी जगल आणि दुसऱ्याला जगवतील. काय मी जगल दुसऱ्याला जगेल संस्कृती, आणि माझंच भरलं पाहिजे विकृती. आज समाजात विकृती माजलेली, विकृती दूर करण्याकरता या निवृत्तीचं दर्शन घ्या आणि माझी स्वतःची विकृती दूर करा, जगा आणि जगू द्या. हे विचार घ्या. हे पटलं असं तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.